रिअल इस्टेट बिझनेस म्हणजे काय आणि रिअल इस्टेट या बिझनेसमध्ये किती प्रकारचे बिझनेस करू शकता तुम्ही मित्रांनो, सहज आणि सोप्या भाषेत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. रिअल इस्टेट हा बिझनेस मार्केटमध्ये खूप आणि खूप वेगाने वाढत आहे आणि त्याचे परिणाम हे तुम्हाला योग्य त्या वेळेत दिसून येतील. आणि रिअल इस्टेट हा बिझनेस नेहमीच प्रॉफिटमध्येच होतो असं नाही, कधी कधी देखील लॉसही सहन करावा लागतो. त्याबद्दलच तुम्हाला मी आज सविस्तर माहिती देत आहे. रिअल इस्टेट हा बिझनेस हा 5 प्रकारे केला जातो. याच्यामध्ये सर्वात पहिला आहे जमिनीचे मालक. त्यासाठी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट खूप गरजेची आहे. मित्रांनो, जर तुम्ही रिअल इस्टेट बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर सर्वात पहिला पॉइंट असा आहे की हा बिझनेस तुम्ही खूप सारे इन्व्हेस्टमेंट करून देखील करू शकता किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून देखील रिअल इस्टेट बिझनेस हा तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने करता देखील येऊ शकतो. सर्वात पहिला जो आपण मुद्दा लक्षात घेणार आहोत रिअल इस्टेट प्रकारामधला, तो म्हणजे आहे जमिनीचे मालक व्हा. जर मित्रांनो तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर पैसा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हा मुद्दा ह्या प्रकारानुसार रिअल इस्टेट बिझनेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेतरी एखाद्या ठिकाणी जमीन खरेदी करावी लागणार आहे आणि ती जमीन पुढे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करून तुम्हाला ती विकणे किंवा रेंटवर देणे या अशा प्रकारचा बिझनेस तुम्ही देखील करू शकता. परंतु यासाठी इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची आहे. तुम्ही जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही हा बिझनेस तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता दुसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे मालमत्ता फ्लिपिंग. मुलांनो, मालमत्ता फ्लिपिंग हा रिअल इस्टेट बिझनेसमध्ये खूप सारा प्रॉफिट देणारा बिझनेस आहे, परंतु यासाठी देखील इन्व्हेस्टमेंट खूप जास्त करावी तुम्हाला लागणार आहे. मालमत्ता फ्लिपिंग म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो की समजा मालमत्ता फ्लिपिंग ही समजा एखादी बिल्डिंग समजा पूर्ण पडक्या अवस्थेत आहे किंवा बिल्डिंग खूप नादुरुस्त आहे किंवा ती बिल्डिंग पडण्याच्या अवस्थेत आहे. जर तुम्ही अशी प्रॉपर्टी जर तुम्ही तुमच्या अंडरमध्ये घेतली, तुम्ही तुमच्या फर्ममध्ये घेतली आणि ती रिडेव्हलपमेंट तुम्ही करू शकता. त्याची काही पडलेली बिल्डिंग आहे ती तुम्ही रिडेव्हलपमध्ये करू शकता. यामध्ये देखील खूप सारे मार्जिन आहेत आणि तुम्ही त्यामध्ये देखील खूप सारा प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. आता तिसरा मुद्दा जो आहे ती म्हणजे जमीन आणि मालमत्तेचं व्यवस्थापन. मित्रांनो, जमीन आणि मालमत्तेचं व्यवस्थापन म्हणजे हा तिसऱ्या मुद्द्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे एखादी एक मोठी जमीन घेऊ शकता, खरेदी करू शकता. त्याच्यानंतर किंवा एखादा ऑफिस हे तुम्ही रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता हा बिझनेस. रेसिडेन्शियलमध्ये जर करायचं गेलं तर तुम्ही जमीन खरेदी करू शकता, त्यावर तुम्ही बिल्डिंग अपार्टमेंट बनवू शकता आणि ती तुम्ही रेंटवर देऊ शकता किंवा विकू शकता. परंतु यासाठी इन्व्हेस्टमेंट खूप गरजेची आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एखादं रेंटवर ऑफिस घेऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याचे पार्ट डिवाइड करून छोटे समोरच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्ही रेंटवर अगदी देऊ शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते प्रॉपर्टी मॅनेजमेंट हे येणं गरजेचं आहे. तर जर तुम्हाला हे स्किल असेल तर नक्कीच तुम्ही या बिझनेसमध्ये खूप सारे प्रॉफिट कमवू शकता. आता चौथा जो असा मुद्दा आहे तो म्हणजे आपण रिअल इस्टेट फोटोग्राफी. हा मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड असेल किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर हा बिझनेसमध्ये तुम्ही एन्जॉय करत तुम्ही बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल होऊ शकता. ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. रिअल इस्टेट फोटोग्राफी म्हणजे काय, जर तुम्ही समजा कुठे ट्रॅव्हल करत आहे तर तेथील कुठेतरी फोटो तुम्ही फोटो घेतले आणि तेच फोटो समजा मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टी डीलर्स आहेत किंवा प्रॉपर्टी मॅनेजमेंट करणाऱ्या वेबसाईट्स आहेत, त्या कंपन्यांना तुम्ही हे फोटोज वगैरे सेल करू शकता. किंवा तुम्ही स्वतः जर रिअल इस्टेट हा बिझनेस करत आहेत तर हे तुमच्यासाठी देखील फायद्याचे आहेत. यामध्ये पण सुद्धा मित्रांनो खूप सारे महत्त्वाचे प्रॉफिट आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला फोटोग्राफीसाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंग करणे हे गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागणार आहे. आता मित्रांनो,
सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, जर तुम्हाला हे चारही पॉईंट जर लक्षात आले असतील आणि यामध्ये तुम्हाला जर बघत असाल तुम्ही, तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची आहे, त्याशिवाय तुम्ही हा बिझनेस करू शकत नाही. परंतु आता मी शेवटचा 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगत आहे की रिअल इस्टेट हा बिझनेस तुम्ही मात्र इन्व्हेस्टमेंट न करता देखील करू शकता. हे आणि म्हणावा इतका प्रॉफिट तुम्ही, खूप सारे प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. परंतु हे स्किल येतं 100% तुमच्या स्किलवर, तुमच्या बोलण्याच्या कौशल्यावर आणि तुम्ही कसं समोरच्याला आकर्षित करता यावर डिपेंड आहे. तर रिअल इस्टेट बिझनेस हा तुम्ही एक एजंटच्या स्वरूपात देखील तुम्ही करू शकता. हा बिझनेस खूप साऱ्या वेगाने वाढत आहे आणि बरेचसे लोक या फील्डमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, हा बिझनेस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा अतिशय पॉईंट महत्त्वाचा का आहे मी तुम्हाला सांगतो की या बिझनेसमध्ये तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये किंवा मात्र कमी एकही रुपया न लावता सुद्धा तुम्ही पुढे बिझनेस करू शकता. आता यावर रिअल इस्टेट हा बिझनेस, एजंटचा बिझनेस कसा आहे मित्रांनो, समजा एखाद्या ठिकाणी जर फ्लॅट जो रेंटवर द्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही कस्टमर शोधणे गरजेचं आहे. हा कस्टमरला जिथे फ्लॅट रेंटवर द्यायचा आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट तुम्ही ओळखून घेतली पाहिजे. त्यानुसार त्याला जर तुम्ही अवेलेबल फ्लॅट करून दिला तर तो तुम्हाला 1 महिन्याचं कमिशन देणार. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. रिअल इस्टेटमध्ये तुम्ही खूप साऱ्या आता रिअल इस्टेट हा बिझनेस करताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि सवडीनुसार टाइम मॅनेज करून हा बिझनेस करू शकता आणि म्हणावा इतका प्रॉफिट कमवू शकता. मित्रांनो, माहिती समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि या प्रत्येक दिलेल्या 5 पॉईंट बद्दल तुम्हाला एकदम सविस्तर मध्ये जर माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. मी त्याबद्दल प्रयत्न करीन तुम्हाला योग्य ती सविस्तर माहिती देण्याची. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.